सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितां च हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसे देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी इति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. सर्व भक्तांना प्रार्थना आहे, माझ्यासाठी प्रार्थना करावी, कारण काही चूक बोल झाली तर माफ करा. कारण जसं एखादं लहान बाळ बोलतंय आणि आई वडिलांना गोड लागतंय, तसं माझा हा पहिला प्रसंग आहे. माझी लायकी नाही आहे भागवतावर काही बोलण्याची वगैरे, परंतु जनकीनाथ प्रभूंची इच्छा आहे की त्यानिमित्ताने तरी रिडिंग हिअरिंग होईल. त्यामुळे हा एक छोटासा प्रयत्न आहे. त्यामुळे चूक बोलादीच पत्रात पडा आणि प्रार्थना करा राधा गोपीनाथजींना की मी रेग्युलर रिडिंग हिअरिंग करेल. हरे कृष्ण. 1.9 वाचायसाठी का नाही? 1.9.2 ना. भीष्मदेवांचे महानिर्वाण. सुतोवाच इति भीत प्रजातोहात् सर्वधर्म विवित्सया ततो विनशनं प्रागाद यत्र देवव्रतो अपतता. सुत गोस्वामी म्हणाले, कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर झालेल्या अतोनात मनुष्यहानीमुळे अंतःकरणात भय उत्पन्न झालेले युधिष्ठिर महाराज पुन्हा त्या रणक्षेत्राकडे गेले. तेथे भीष्मदेव शरशय्येवर मृत्यूची प्रतीक्षा करीत होते. तात्पर्य बाय श्रील प्रभुपाद की जय. या 9व्या अध्यायात भगवान श्रीकृष्णांच्या इच्छेवरून भीष्मदेव युधिष्ठिर महाराजांना आपल्या विहित कर्तव्याचे ज्ञान करून देतील. या मर्त्य जगाची सीमा सोडण्यापूर्वी भीष्मदेव भगवान श्रीकृष्णांची प्रार्थना करतील आणि भौतिक कर्तव्यांच्या बंधनातून मुक्त होतील. भीष्मदेवांना इच्छा मृत्यूचे वरदान होते आणि शरशय्येवर पडून राहण्याची त्यांची स्वतःची इच्छा होती. या महान योद्ध्याचा अंत ही घटनाच अशी होती की तिकडे सर्व तत्कालीन प्रस्थापितांचे लक्ष लागलेले होते आणि अशी सर्व मंडळी त्यांच्या विषयीचा आदर, प्रेम, सेवाभाव व्यक्त करण्यासाठी त्या ठिकाणी एकत्र आलेली होती. माझं प्रिपरेशन दुसऱ्याच्यावर आहे, तरी आपण
Yes, 1.8.43. श्री कृष्ण कृष्ण सख कृष्ण वृषभावनी दृग राजन्य वंश दहना अनपवर्ग वीर्य गोविंद गोदज सुर अरहर्ति हरावतार योगेश्वर अखिल गुरो भगवन् नमस्ते श्री कृष्ण कृष्ण सख कृष्ण वृषभावनी दृग राजन्य वंश दहन अनपवर्ग वीर्य गोविंद गोदज सुरार्ति हरावतार योगेश्वर अखिल गुरो भगवन् नमस्ते श्री कृष्ण कृष्ण सखा कृष्णाय भावनिग्रह श्री कृष्ण कृष्ण सखा कृष्णाय भावनिग्रह राजन्य वैश्य दहनान अपवर्ग वीर्य राजन्य वैश्य दहनान अपवर्ग वीर्य गोविंद गोविंद सुरार्ति हरावतार गोविंद गोविंद सुरार्ति हरावतार योगेश्वर अखिल गुरो भगवन् नमस्ते योगेश्वर अखिल गुरो भगवन् नमस्ते श्री कृष्ण कृष्ण सखा कृष्णाय भावनिग्रह श्री कृष्ण कृष्ण सखा राजन्य वंशधनापवर्ग वीर्य राजन्य वंशधनापवर्ग गोविंद गोविंद जसुर अवतार गोविंद गोविंद योगेश्वर अखिलो गुरो भगवन् नमस्ते योगेश्वर अखिल गुरो भगवन् नमस्ते श्री कृष्ण कृष्ण सखा कृष्ण वृषभावनि दुर्गा श्री कृष्ण कृष्ण सखा राजन्य वंशधनापवर्ग वीर्य राजन्य वंशधनापवर्ग गोविंद गोविंद सुरार्ति हरतार गोविंद गोविंद योगेश्वर अखिल गुरो भगवन् नमस्ते योगेश्वर अखिल गुरो भगवन् नमस्ते श्री कृष्ण कृष्ण सखा कृष्ण वृषभावनि दृग श्री कृष्ण कृष्ण सखा राजन्य वंश दहनान अपवर्ग वीर्य राजन्य वंशधनापवर्ग गोविंद गोविंद सुरार्ति हरावतार गोविंद गोविंद सुरार्ति हरावतार योगेश्वर अखिल गुरो भगवन् नमस्ते योगेश्वर अखिल गुरो भगवन् नमस्ते कृष्ण सखा कृष्ण वृषभावनि दृग श्री कृष्ण कृष्ण सखा राजन्य गोविंद गोदज सुरार्ति हरतार योगेश्वर अखिल गुरो भगवन् नमस्ते श्री कृष्ण हे कृष्ण कृष्ण सख कृष्ण सखा अर्जुनाचे मित्र वृष्णी वृष्णीच्या कुळातील वंशज ऋषभ हे प्रमुख अवनी पृथ्वी धृक बंडखोर राजन्य वंश राजवंश दहन नष्ट करणारे अनपवर्ग वीर्य नाशरहित पराक्रम गोविंद गोलोक अधिपती गो गाई द्विज ब्राह्मण सुर देवता
अर्तिहर त्रास दूर करणारे अवतार अवतारित होणाऱ्या प्रभो योग ईश्वर सर्व योग शक्तींचे अधिपती अखिल विश्वांचे गुरु उपदेशक भगवान सर्व ऐश्वर्यपूर्ण नमस्ते. तुम्हाला सादर नमस्कार. तात्पर्य and translation and purport by His Divine Grace Srila Prabhupada की जय. हे कृष्ण, अर्जुनाच्या सख्या, हे वृष्णी कुलप्रमुखा, पृथ्वीवर त्रास उत्पन्न करणाऱ्या राजवंशाचे तुम्ही निर्दालन करता. तुमचे सामर्थ्य अविनाशी आहे. तुम्ही दिव्य धामाधिपती आहात. तुम्ही गोवंश, भक्त, ब्राह्मण यांचे कष्ट निवारण करण्यासाठी अवतीर्ण होतात. तुम्ही योग शक्तींचे अधिपती आहात. तुम्ही अखिल विश्वाचे उपदेशक आहात. तुम्ही सर्व ऐश्वर्यपूर्ण असे भगवान आहात. मी तुम्हाला सादर नमस्कार करते. तात्पर्य येथे कुंती देवी भगवंतांचे सारांश रूपाचे वर्णन करीत आहे. सर्व शक्तिमान भगवंताचे नित्य असे दिव्य धाम आहे. तेथे ते सुरवीगाईंचे पालन करतात. तेथे शेकडो सहस्र सौभाग्य देवता लक्ष्मी त्यांची सेवा करतात. ते या भौतिक जगात आपल्या भक्तांचा उद्धार करण्यासाठी आणि त्यांच्यावर शासनाचा भार असूनही उदरदायित्व पार न पाडता केवळ त्रास उत्पन्न करणारे राजकीय पक्ष अथवा राजे या स्वरूपातील जी तत्वे आहेत त्यांचा नाश करण्यासाठी अवतीर्ण होतात. ते विश्वाची उत्पत्ती, पालन, संहार करणारे असून त्यांचे सामर्थ्य परिपूर्ण असून त्यांची शक्ती ऱ्हास पावत नाही. गाय, भक्त, ब्राह्मण यांच्यावर भगवंतांचे विशेष लक्ष असते, कारण ते प्राणी मात्रांच्या कल्याणातील महत्वाचे घटक आहेत. हरे कृष्ण. ह्या ज्या कुंती महाराणीच्या ज्या प्रार्थना आहेत त्या खूप स्पेशल आहेत. जसं मी पुण्याला होतो त्यावेळेस जेव्हा जेव्हा राधेश्याम प्रभूंना पहिला प्रश्न विचारला जातो की कोणाला काही गिफ्ट द्यायचं असेल तर त्यांनी नेहमीच कुंती देवीच्या प्रार्थना हे पुस्तक सजेस्ट केले किंवा त्यांना आवडता भाग कुठला आहे भागवतम तर ते नेहमीच कुंती महाराणीच्या प्रार्थना करतात. आणि बऱ्याचदा त्यांना विचारले जातं की तुमच्या सक्सेसमध्ये किंवा टीचिंगमध्ये काय असेल तर ते पुन्हा हे सांगतात की तुम्ही कुंती महाराणीच्या प्रार्थना पुन्हा पुन्हा रिसाईट करा. तर तेव्हा त्याचं तात्पर्य किंवा गांभीर्य लक्षात येत नव्हतं, परंतु जेव्हा पहिल्यांदा बोलण्याची वेळ आली आणि 2-3दा प्रभादांचे लेक्चर वगैरे ऐकले तर कळतंय की कुंती महाराणींच्या ज्या प्रार्थना आहेत त्या किती डीप आहेत आणि किती सिरियसली आहेत. तर जसं गुरु महाराज आपल्याला आपल्या लेक्चरमध्ये सांगतायत की जी प्रार्थना केली जाते तर प्रार्थना ही हृदयापासून केली पाहिजे, नाही ती गांभीर्याने सिरियसनेसने पाहिजे. जर ती एक कर्मकांड म्हणून केली तर ती आपल्याला तिचं फलदायित्व देत नाही. आणि त्यातल्या त्यात प्रार्थना करताना आपण बऱ्याचदा मंदिरात जातो किंवा भगवंताकडे जातो तर प्रार्थना काय करावी हेच आपल्याला कळत नाही. तर पुन्हा इथं कुंती महाराणी भागवतम मधनं सांगतायत किंवा जसं सगळे वेद आणि श्रीमद भागवतम हे सगळे प्रार्थनांनी म्हणजे वैदिक मंत्रच आहेत. तर त्यातनं ते आपल्याला सांगतात की प्रार्थना कशी करायला पाहिजे आणि जे काही आपले आचार्य आहेत त्यांनी केलेल्या प्रार्थना आपण का रिसाईट केल्या पाहिजेत आणि त्या आयडियल प्रार्थना कशा आहेत तर ते आपल्याला ह्या शेवटच्या श्लोकातनं किंवा 6व्या श्लोकातनं कुंती महाराणी आपल्याला सांगते. जसं इथं कुंती महाराणी 6व्या मध्ये या श्लोकामध्ये म्हणते श्रीकृष्ण. जसं आपल्याला माहिती आहे श्रीकृष्ण शब्दाचा अर्थ सर्व आकर्षिती इति कृष्ण. तर भगवंत सगळ्यांना आकर्षित करतायत आणि कुंती महाराणी इथं पर्पजफुली माधव केशव असा शब्द न वापरता पुन्हा श्रीकृष्ण शब्द वापरतायत, कारण याच्या आधीच्याच प्रिव्हियस श्लोकामध्ये त्या वर्णन करतायत की हे मधुपती, ज्याप्रमाणे गंगा कोणत्याही अडथळाविना सागराकडे अखंडपणे वाहत जाते त्याप्रमाणे माझे लक्ष दुसरीकडे न लागता अखंडपणे तुमच्या ठायी स्थिर लावावं. तर ह्या श्लोकाचं इकडे पुन्हा कनेक्शन दिलंय की जे आपलं लक्ष आहे किंवा आपलं अट्रॅक्शन आहे ते कायम भगवंताच्या चरणांकडे पाहिजे किंवा भगवंतांच्या स्थायी पाहिजे. आणि त्यासाठी की हे भगवंता तुम्ही माझं लक्ष तुमच्याकडे आकर्षित करा. आणि पुन्हा राधेश्याम प्रभू त्यांच्या जपटॉकमध्ये म्हणतात की जर आपल्याला भगवंताचं नामस्मरण चांगलं करायचं असेल तर आधी आपल्याला अट्रॅक्शन व्हायला पाहिजे. जर आपल्याला अट्रॅक्शन झालं तर आपल्याला अफेक्शन डेव्हलप होईल, त्याच्याप्रती प्रेम होईल. आणि जर आपल्याला अफेक्शन आलं
तर ऑटोमॅटिक आपण ॲब्झॉर्प्शन करू. आपल्याला नाम घेताना ती रुची डेव्हलप होईल. त्यामुळे प्रथम आपल्याला भगवंताविषयी अट्रॅक्शन व्हायला पाहिजे आणि त्यामुळे इथं कुंती महाराणी पहिल्यांदाच पहिला शब्द श्रीकृष्ण वापरते, की "हे भगवंता, आधी माझ्या आयुष्यात कायम तुम्ही अट्रॅक्शन पाहिजे." त्यानंतर पुढे म्हणते, की कृष्ण सखा. पुन्हा इथं प्रभुपादांनी आणि विविध आचार्यांनी खूप वेगवेगळ्या टीका दिल्या आहेत, की कृष्ण सखा, अर्जुनाचा मित्र. भगवंताला भरपूर नावं आहेत. पुन्हा इथं कृष्ण सखा घेण्यामागे पर्पज त्यांनी दिलेलं आहे, की भगवंत अर्जुनासाठी मित्र झाले, त्यांचे सारथी झाले, त्यांच्यासाठी त्यांचे गाईड किंवा उपदेशक झाले. एवढंच नव्हे, तर जेव्हा अर्जुनावर काही संकट आले, तर त्यासाठी भगवंत सगळे संकटातनं मुक्तता करण्यासाठी धावून आले. आणि दुसरा अर्थ जसं कृष्ण याचा अर्थ द्रौपदी होतो, की ज्यावेळेस द्रौपदीचं वस्त्रहरण झालं, त्यावेळेस द्रौपदीने आधी आपल्या 5 पतींवर खूप विश्वास होता. त्यामुळे आधी त्यांच्याकडे बघितलं. ते हतबल झाल्यावर तिने धृतराष्ट्र, भीष्म महाराज, द्रोणाचार्य सगळ्यांकडे याचना केली. परंतु तिला कोणीच मदतीला आलं नाही आणि त्यावेळेस तिला कळालं, की हे आपले भौतिक संबंध काहीच कामाचे नाहीत. आणि त्यावेळेस मग ती म्हणते, "केशवधरीता वस्त्रहरी रूपा" आणि भगवंत त्यावेळेस तिला धावून आले वस्त्ररूपाने आणि त्यामुळे इथं कृष्ण सखा हा म्हणजे दुसऱ्या अर्थाने म्हटलंय, की आपल्याला फक्त भगवंतच वाचवू शकतात. बाकी भौतिक संबंध आपल्याला कोणीच वाचवू शकत नाही. तिसरं तिथं त्याला कौंतेय किंवा धनंजय असेही कुंती महाराणी म्हणू शकत होती. परंतु कृष्ण सखा म्हणण्यामागे आणखी पर्पज असा आहे, की भगवंताला जर आपण भगवंताच्या विशिष्ट नावाने हे केलं, जसं आता आपण प्रार्थना करतोय, तर प्रार्थना करताना भगवंताच्या ज्या लीला वेगवेगळ्या भक्तांसोबत झालेल्या आहेत, तर त्यांशी जर कोरिलेट केलं, तर भगवंताला ती प्रार्थना लवकर पोहोचते. जसं आपण आचार्य म्हणतात, की आपण त्यांच्याच प्रार्थना किंवा ज्यांच्यावर प्रभूंनी बऱ्याचदा सांगितलं, की आपण आचार्यांच्या प्रार्थना ॲज इट इज रिसाईट करायला पाहिजे किंवा म्हणायला पाहिजे. तर त्याच्यामागे उपदेश हाच आहे किंवा ज्यावेळेस आपण भगवंताला त्या प्रार्थना अर्पण करतो, वंदनम करतो, की त्याच्यामुळे भगवंत तिकडे कोरिलेट होतात आणि त्यावेळेस त्यांना कळतं, की कोणीतरी माझं आठवण काढतंय. जसं चैतन्य महाप्रभू यांच्या लीलेत आपण बघतो, रामानुजाचार्य आणि सार्वभौम भट्टाचार्य दोघे वरिष्ठ पोझिशनला होते राजा प्रतापरुद्रकडे. ज्यावेळेस त्यांना कळालं, की असा कोणी संन्यासी की चैतन्य महाप्रभू म्हणून आहेत, जगन्नाथपुरीत आलेले आहेत आणि ज्यावेळेस त्यांना कळालं, तर त्यांनी चैतन्य महाप्रभूंची भेट दिली. त्यांनी चैतन्य महाप्रभूंना शरण गेले आणि ज्यावेळेस ते शरण गेले, तर महाप्रभू ज्यावेळेस दक्षिण यात्रेला गेले, रामानंद राय सुद्धा त्यांच्या मागे गेले. त्याच्यानंतर सार्वभौम भट्टाचार्यांनी आल्यानंतर तिकडे महाप्रभूंकडे आपली शरणागती पत्करली आणि ज्यावेळेस दोघांनी राजांना आल्यावर सांगितलं, की आम्ही महाप्रभूंकडे शरणागती पत्करतोय. महाप्रभू हे साक्षात श्री चैतन्य महाप्रभू नाही राधाकृष्णांनी सांगितलं. तर जे आपले राजा प्रतापरुद्र आहेत ते सुद्धा खूप काय म्हणतात भक्त होते. तर त्यांची इच्छा झाली, की मलाही भगवंतांना भेटायचंय, मलाही चैतन्य महाप्रभूंची भेट घ्यायची आहे. परंतु ते राजे असल्यामुळे कनक कामनी यापासून महाप्रभू दूर होते. त्यामुळे चैतन्य महाप्रभूंनी रामानंद राय, सार्वभौम भट्टाचार्य यांची भरपूर विनंती असून सुद्धा त्यांना भेटीसाठी नकार दिला. शेवटी एकदा रागात महाप्रभू म्हटले, की "जर तुम्ही पुन्हा त्या राजाचं नाव माझ्यासमोर घेतलं तर मी जगन्नाथपुरी सोडून देईन." तरी सुद्धा भक्त एवढे दयाळू असतात, की त्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न सोडले नाही आणि ज्यावेळेस रथोत्सव आला, त्यावेळेस त्यांनी महाराजांना विनंती केली, की तुम्ही आपला महाराजांचा जो पेहराव आहे तो सोडून तुम्ही साध्या रूपात या आणि तुम्ही रथयात्रेपुढे तुम्ही झाडू मारा. आणि ज्यावेळेस राजांनी पूर्ण रथयात्रेत झाडू घेऊन रस्ता साफ केला, क्लिनिंग केली आणि ज्यावेळेस ते गंभीरामध्ये रात्री मुक्काम करत होते, त्यावेळेस पुन्हा मोठी रिस्क घेऊन रामानंद राय आणि सार्वभौम भट्टाचार्य यांनी महाप्रभूंच्या चरण सेवा करण्यासाठी राजांना बोलवलं आणि त्यावेळेस राजांनी ते गोपीगीत गायलं, कल्पशा भीरितम आणि ज्यावेळेस ते शेवटी आले म्हणायला, की काय भूरिदा जना. त्यावेळेस महाप्रभूंना एवढा आनंद झाला, की कोण गीत गातंय आणि महाप्रभूंनी त्यानंतर राजांना आलिंगन दिलं आणि राजांना ती कृपा मिळाली. तर हेच की सांगायचं, की ज्यावेळेस आपण भगवंताच्या भक्ताचं किंवा चैतन्य महाप्रभू इथं म्हणतात, की गोपी गीतनुसार जो कोणी माझ्या भक्तांचं गीत गाईल किंवा हे गावेल, तर त्यांना ती प्रार्थना लवकर पोहोचते. त्यामुळे इथं कुंती महाराणी कृष्ण सखा असं संबोधित आहे
त्यानंतर पुढे म्हणतात की वृष्ण ऋषभानुग वृष्णी कुळातील जे प्रमुख आहेत, तर त्यामागे पण आपण जसं पुन्हा मंगलारती मध्ये म्हणतो भगवंताचं हरिहराय नम कृष्ण यादव वृष्णी म्हणजे यादव कुळ, हे यादव प्रमुख हा. आणि आता जसं इथं कृष्ण सगळं इनडायरेक्टली कोणत्या महाराणींना संबोधित करायचं होतं की पांडव किंवा पांडुराजाचं कुळ म्हणजे त्यांचं पतीकडचं आणि माहेरचं म्हणजे वृष्णी कुळ. तर हे दोघं कुळांचं त्यांना इथं उच्चारण करायचं होता. आणि जो मागचा श्लोक आहे की माझं अट्रॅक्शन तुमच्याकडे गंगेसारखं पाहिजे, तर त्यांना हे शब्द वापरून पुन्हा सांगायचं की जरी हे सगळं काही आहे, परंतु मला माहेरचं आणि सासरचं हे दोघं अटॅचमेंट तोडायचे आहेत. आणि ज्यावेळेस गंगा नदीला पूर येतो, आपण बघितलंय आता उत्तराखंड वगैरे त्यावेळेस पूर येतो, तर नदीचं एक स्वरूप आहे. ज्यावेळेस नदीला पूर येतो किंवा नदी वाहते, तर नदीमध्ये काही आलं, किती मोठे अडथळे येऊ द्या, बिल्डिंग येऊ द्या, रस्ते, झाडं काही येऊ द्या, ती सगळं वाहून घेऊन जाते. आणि ऍट द सेम टाइम ती नदीतलं स्वतःचं पाणी सुद्धा ठेवत नाही, ते सुद्धा समुद्राकडे होऊन जाते. तर ती कोणती महाराणी भगवंतांना प्रार्थना करते की माझी ओढ तशी पाहिजे तुमच्याकडे, की काही अडथळे आले ते सुद्धा समुद्रात यायला पाहिजे, आणि माझ्याकडे जे काय असेल ते सगळं तुमच्याकडे ओढलं गेलेलं पाहिजे. त्यामुळे इथं जर आपण पुन्हा बघितलं भागवतमच्या पुन्हा 41व्या किंवा 40व्या श्लोकात, तर कोणती महाराणी तेच म्हणते की मला माहेरचं आणि सासरचं पांडव कुळातलं बी आणि वृष्णी कुळातलं कुणाचंच भौतिक म्हणजे जे शारीरिक संबंध आहे ते शारीरिक अटॅचमेंट नको, की ज्याच्यामुळे मला पुन्हा आसक्ती इकडे निर्माण होईल. त्यामुळे हे सगळं ज्याप्रमाणे नदी सगळं ओढते त्याप्रमाणे सगळे ऋणानुबंध तुटून जावेत. आणि पुढे म्हणते अवनी राजन्य वंशधन, या पृथ्वी तलावरती जेवढे राजे आहेत त्यांचं वंशधन करणारे तुम्ही. तर त्यामागे पुन्हा कोणते महाराज तसं सांगते की जसं राजा राजा गुरु ब्राह्मण हे तर दे आर रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ लॉर्ड, आपण त्यांना तेवढाच रिस्पेक्ट देतो की जसं आपण गुरु महाराजांची पूजा करतो, रोज मंगल आरती म्हणतो, तर ते आपले सेवक भगवान आहेत. आणि आपले राधा दामोदरजी राधा गोपीनाथ आपले सेवक भगवान आहेत. ते त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह, ते म्हणत नाही आम्ही भगवान आहेत, परंतु आपण सर्वसाधारण जनता त्यांना भगवंताचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तेवढाच मान देतो. किंवा बऱ्याचदा आपल्याला सांगितलं जातं की आपण भगवंत आणि गुरुपेक्षा ते गुरुला प्राधान्य देतो. तसं राजांनाही प्राधान्य दिलं जातं जर ते राजऋषी असतील, जर ते प्रॉपरली त्यांची प्रजेला वापरत असतील. परंतु जर ते प्रॉपरली प्रॉपर प्रजेला ट्रीट करत नसतील किंवा प्रॉपर कारभार करत नसतील, तर हे भगवंता तुम्ही जे असे सगळे राजन्यवंश आहेत त्यांचे दहन करणारे आहेत. जसं कंसाने भगवंताने कंसाचं दहन केलं, शिशुपालाचं दहन केलं, त्यानंतर जरासंधाचं दहन केलं. तर ह्या सगळ्यांचे दहन करणारे आहेत. तर तुम्ही जर भगवंत तुमच्या ओढीसाठी जर राजवंश जरी अडवायचं असेल, सांगायचं तर तसं आता कुरु डायनॅस्टी युद्धात सगळ्यांचं दहन झालंय. आणि भविष्यात भगवंताने सुद्धा यदुवंशाचं सुद्धा दहन केलंय. तुमच्या ओढीसाठी किंवा तुमच्याकडे आकर्षण होण्यासाठी तुम्ही सगळ्यांचं दहन जरी केलं तरी चालेल. जसं परशुरामाने 21 पृथ्वी निक्षत्रिय केली होती, तर त्या अनुषंगाने तुम्ही राजवंश दहन करणारे आहेत. त्यानंतर पुढे म्हणतात की अनपवर्ग वीर्य, जसं आपलं व्याकरणात आहे प फ ब ब म्हणताना आपले फक्त लिप्स ओठ एकमेकाला जुळतात. क ख ग घ म्हणताना आपण ते क वर्ग आहे की तिथून कंठातनं ते शब्द येतात. तो हा व्याकरणाचा भाग. तर हे प फ ब ब म नसून जर आपण जे या भौतिक जीवनात अटकलोय, जे खूप काही परिश्रम करतो आणि ते परिश्रम करण्यासाठी आपल्याला फेस येतो, आणि त्या फेसातनं येतं आपण या बंधनात, बंधन कुठलं जन्ममृत्यूच्या आपण बंधनात अटकलेलो आहे. आणि हे करत असताना आपल्याला खूप सारं भय असतं. जसं आपण जर हिरण्यकशिपूंचं जरी एक्झाम्पल घेतलं, त्यांनी खूप सारी तपश्चर्या, खूप प्रार्थना केली. पुन्हा गुरु महाराज सांगतात आपले की प्रार्थनेचे 3 स्तर आहेत. कोणी तमोगुणात करतं, कोणी रजोगुणात करतं, कोणी सत्वगुणात. तर हिरण्यकशिपू यांची जी प्रार्थना होती ती तमोगुणात होती. त्यांनी ब्रह्मदेवाची यांची सगळ्यांची प्रार्थना केली. बट दे आर लाईक टेररिस्ट, दे आर किलिंग द ॲनिमल्स. तर त्यामुळे त्यांना जरी ते राजे झाले, परंतु ते भगवंताची सेवा किंवा भगवंताचं नामोच्चारण न करता प्रजेला काय सांगतात, तुम्ही नमो हिरण्यकशिपाय म्हणा. आणि त्यामुळे हे अशा जे राजवंश आहेत यांचं तुम्ही दहन करणारे आहेत. आणि एवढं सगळं असताना त्यांनी खूप काय म्हणतात टॅक्टिकने किंवा खूप स्मार्ट वे भगवंताकडनं सगळे वरदान मागून घेतले. मी असं नाही मरणार, मी तसं नाही मरणार, दिवसा नाही मरणार. तरी भगवंतांनी त्यांचं दहन केलेले. सांगायचंय का
की हे सगळं असतानाही त्यांना भय होतं शेवटी मृत्यूचं. तर प, फ, ब त्या बंधनातनं कोणी सुटत नाहीये आणि शेवटी मृत्यूचं भय सगळ्यांनाच आहे आणि जो जन्माला आहे तो मृत्यूला जाणार आहे. परंतु हे भगवंत तुम्ही जे आहेत, तुमचं अनपवर्ग वीर्य, तुमचं सामर्थ्य असं आहे की तुम्ही ह्या प वर्गातनं खूप सहजपणे तुमच्या भक्तांना मोक्ष प्रदान करणारे आहेत. वीर्य म्हणजे सामर्थ्य भगवंताचं, की तुमच्या सामर्थ्याने तुम्ही सगळ्यांना पवर्गातनं अपवर्गाकडे नेणारे आहेत. तर त्यामुळे हे भगवंत तुम्ही आमच्यावर कृपा करा, की आमची ओढ अशी ठेवा जेणेकरून आमचे हे सगळे जे बंधन आहेत, जन्म मृत्यू आम्ही याच्यातनं सगळं मुक्त होऊ आणि तुम्ही आम्हाला अनपवर्गकडे, मोक्षाकडे. आता इथं मोक्ष पुन्हा पुढच्या 2 ओळींमध्ये कोणती महाराणी करते, की मोक्ष म्हणजे कुठली मुक्ती मागत नाहीये. तर ते पुढे म्हणतात आहे आपल्याला गोविंद जसं आपण भगवान नमस्ते शेवटच्या कोणती महाराणी भगवंताचं सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉडहेड त्या रूपाची तपस्या करते. ना की आपण जसं म्हणतो काही इम्पर्सनलिस्ट मायावादी म्हणतात, की आपण ब्रह्मज्योतीत विलीन होऊ, तसा मोक्ष नकोय किंवा जे शून्यवादी आहेत, की मेल्यानंतर काहीच नाही, सगळं शून्य होऊन जातं. तर ती फिलॉसॉफी सुद्धा इथं कोणती महाराणी खंडित करते, की आपल्याला भगवंताच्या सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉडहेड ह्या रूपातच भगवंताला नमस्कार करायचा आहे. पुढे म्हटलंय की गोविंद भगवंताचं दुसरं नाव दिलंय गोविंद, की तुम्ही आपल्या इंद्रियांना आनंद देणारे आहेत. त्यानंतर तुम्ही गोविंद गोलोक देवपती, की आपलं जे धाम आहे, वृंदावन धाम किंवा गोलोक वृंदावन धाम, की ते असं आहे की तिथं न न तद भासतो सूर्यो न शशांक पापा. तिथं सूर्याची, चंद्राची, कोणाची प्रकाश देण्याची गरज नाही. आपले जे धाम आहेत ते सगळे स्वयंप्रकाशित आहेत आणि त्यांच्यातल्या एखाद्या जसं छिद्र होल असेल, त्यातनं जो प्रकाश येतो, त्यातनं सूर्यचंद्र यांना प्रकाश येतो. तुम्ही अशा धामाचे अधिपती आहेत, की जिथं तुम्हाला असंख्य लक्ष्मी तुमच्या सेवा करतात. तर असे तुम्ही गोविंद आहात आणि असे तुम्ही गोविंद गो, द्विज आणि सुर, गायी, ब्राह्मण आणि देवता यांच्यासाठी तुम्ही अवतरित होता. तर तुम्ही यांच्यासाठी का अवतरित होता? तर प्रभुपाद इथं सांगतात, की गायी, ब्राह्मण आणि देवता हे जे आहेत, हे पिलर्स आहेत आपल्या सोसायटीचे. जर हे तिघं व्यवस्थित राहिलं, जसं गायींचं जर प्रॉपर पालन-पोषण केलं, तर समाजात सगळं व्यवस्थित चालू असेल आणि एनरिचमेंट असेल. जर ब्राह्मण सुखी असतील, तर म्हणतात की वैदिक नॉलेज किंवा आपलं जे काही अध्यात्म आहे ते व्यवस्थित चालू आहे आणि देवतांची पूजा वगैरे असेल, तर जे काही आपलं वैश्विक मंडळ आहे ते प्रॉपर फॉलो होतंय. तर हे तिघं जर व्यवस्थित सुखी असतील किंवा या तिघांचा जर रिस्पेक्ट केला जात असेल, तर सोसायटी ही व्यवस्थित आहे. त्यामुळे जर यांच्यावर काही आपदा आली, तर ती आपदा करण्यासाठी तुम्ही अवतरित व्हा, की जे स्वतः भगवंत भगवद्गीतेत सांगतात, "यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत" किंवा "परित्राणाय साधूनाम विनाशाय दृष्टी धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे." तर अशा प्रकारे कुंती महाराणी म्हणजे या एका श्लोकात एवढं सारं डीप अंडरस्टँडिंग देत आहेत, की भगवंत तुम्ही कसे कसे अवतरित होताय आणि काय काय करतायत. त्यानंतर म्हणतायत की योगेश्वर अखिल गुरु. आता आधी म्हणतात योगेश्वर. तर जसं पुन्हा जर तुम्ही पॉवर ऑफ प्रेयर्स गुरु महाराजांचं लेक्चर ऐकताल, तर बऱ्याचदा महाराज सांगतात की आपण जी काही प्रार्थना केली जाते, तर प्रार्थना ही जनरली 4 भागात विभागली जाते. कुठलीही प्रार्थना असू दे, भागवतातली कुठलीही प्रार्थना किंवा जनरल प्रार्थना. पहिल्याच्यात आपण भगवंताचं ग्लोरिफिकेशन, जसं कुंती महाराणी पहिल्या 2-3 ओळींमध्ये ग्लोरिफिकेशन करते, ॲप्रिशिएशन करते. नंतर आपली ह्युमिलिटी दाखवतात, ग्रॅटिट्यूड भगवंताविषयी. दुसरा तो पॉइंट असतो. तिसरा पॉइंट असतो बेनेडिक्शन. आणि जनरली जर तुम्ही आपली कुठलीही आरती घ्या किंवा कुठलं काही घ्या, धनम देई, यशो देई, नाहीतर जसं आपण म्हणतो सप्तजन्म कृतम पापम विनाशाय दृष्टीते. तर कुठल्याही श्लोकात किंवा कुठल्याही ह्याच्यात शेवटी आपण हे मागतो. परंतु इथं कुंती महाराणी म्हणतायत योगेश्वर. तर जसं ज्यावेळेस प्रभुपाद पुन्हा अमेरिकेला होते, तर त्यांना खूप सारे असे मिस्टिक पॉवर किंवा असे जादू करणारे बाबा, कोणी पाण्यावर चालणारं, कोणी इकडे चालणारं चॅलेंज देत होते. तर त्यावेळेस प्रभुपाद तेच म्हणायचे, की मला असल्या कुठल्या जादू येत नाही. जर तुमच्यात खरंच जादू असेल, तर तुम्ही जन्म, मृत्यू, जरा, व्याधी याच्यावर सोल्युशन द्या किंवा तुम्ही मृत्यूवर विजय मिळवून दाखवा. नाही नसेल करा, तर मी जे सांगतो ते फॉलो करा. तर कुंती महाराणी इथं योगेश्वर शब्द तेच म्हणतो, की आपण सगळ्यांनी त्या परमेश्वराला शरण जायला पाहिजे, त्या ईश्वराला शरण जायला पाहिजे, की जो सगळ्या योगांचा स्वामी आहे. मग आपण जे काही भक्तियोग सोडून जे इतर योग आहेत, ध्यान योग, कर्मयोग वगैरे, तर हे सगळे जसं एखादा खूप सारा मोठा ज्ञानी जरी झाला,
तरी त्याला म्हणतात बहु नाम जन्म, ते ज्यावेळेस त्याला लव मात्र साधू संघ भेटतो त्यावेळेस त्याला भगवंताची कृपा भेटतो. त्यामुळे भक्ती योगच एक असा योग आहे की ज्याच्याने आपल्याला भगवंताची प्राप्ती होते. आणि त्यामुळे तर कोणती महाराणी सांगते की आपल्याला त्या योगेश्वराची शरण घ्यायची. आपल्याला कुठला योग वगैरे किंवा कुठली सिद्धी काहीच नकोय. आपण जर त्या भगवंताची शरण घेतली, आपण जर त्याचे सेवक झालो, आपण जर त्यांचे आपण वी आर सन ऑफ गॉड, जर आपण त्या भगवंताचे पुत्र आहेत, तर म्हणजे काय म्हणतात बाय डिफॉल्ट ते आपल्याला सगळं मिळणार आहे. आणि त्यामुळे ते म्हणतात की योगेश्वर, त्यामुळे त्या योगेश्वराला आपल्याला शरण जायचं. योगेश्वर अखिल गुरु. पुन्हा इथं भगवंत जसं अर्जुनाला भगवद्गीता सांगून सर्व विश्वाला जे प्रवादांनी भगवद्गीता सर्व विश्वात प्रचार केली, तर स्वतः भगवंत उपदेशक झाले. तर कोणते म्हणाले की तुम्ही कायम तसे अखिल गुरु राहा आणि आपलं हे भाग्य की आपण त्या गुरु शिष्य परंपरेत आलोय आणि आपल्याला भगवंत त्या परंपरेतनं मार्गदर्शन करतायत की भगवंत आपले गुरु आहेत. विदाऊट गुरु आपण आपली आध्यात्मिक प्रगती करू शकत नाही. त्यामुळे इथं गुरु म्हणजे गुरुची काय गरज आहे ते कोणते महाराज इथं सांगतायत. आणि नंतर म्हणतायत हे सगळं योगेश्वर अखिल गुरु भगवन नमस्ते, की अशा भगवंतांना मी नमस्कार करते की जे सुप्रीम पर्सन ऑफ की बऱ्याचदा भरपूर प्रार्थना किंवा याच्यात जातात किंवा ज्या भौतिक मायावादींच्या प्रार्थना आहेत ते ब्रह्मज्योतीत विलीन होतात किंवा बऱ्याचदा काही काही जे वरती म्हटलंय अपवर्ग वीर्य की मोक्ष प्रदान करतात भगवंत, तर मोक्ष नाही म्हणत मागत आहे. तर त्या जे भगवंतांना नमस्कार करतात, भगवंतांना ज्यावेळेस नमस्कार करतात भक्त, तर ते नेहमी फक्त लव्ह अँड सर्व्हिस या दोनच गोष्टी मागतात की आम्हाला कितीही वर्षानुवर्षे किंवा जन्मोजन्मी पुन्हा जरी जन्म मिळाला, आम्हाला फक्त तुमचा दास होऊ द्या, की आम्हाला फक्त ती सेवा द्या. आम्हाला ती लव्हिंग डिव्होशनल सर्व्हिस राहू द्या, की प्रेममय सेवा भक्ती राहू द्या. ती प्रार्थना करतायत आणि इथं कोणती महाराणी काहीच मागत नाही. जसं महाराजांनी सांगितलं की चौथा पार्ट असतो तो फॉरगिव्हनेसचा असतो, क्षमा. पहिला ग्लोरिफिकेशन, नंतर ह्युमिलिटी, तिसरं बेनेडिक्शन आणि नंतर क्षमा याचना करतात. तर तिथं कोणती महाराणी काहीच मागत नाही भगवंताकडे. आणि जे मागत होती ते आधीच्या श्लोकांमध्ये आपण बघितलंय की गिव्ह मी लॉट ऑफ कॅलॅमिटीज, ए भगवंता मला पुन्हा पुन्हा संकट दे जेणेकरून आम्ही तुम्हाला आठवत राहू आणि तुमची आठवण राहील जेणेकरून आम्ही तुमच्या आठवणीत राहू. तर ह्या प्रार्थनेतलं टेक होम मेसेज आपल्याला हाच आहे की ज्या काही महाजनांनी प्रार्थना केलेल्या आहेत त्या सगळ्या प्रार्थना आपण ऍज इट इज तशाच रिसाईट करायच्या आहेत. सुरुवातीला ते गांभीर्य येईल माहीत नाही, परंतु त्या जर आपण पुन्हा पुन्हा रिसाईट केल्या तर कृपात आपल्यावर कृपा गुरुची कृपा होईल. आणि जसं म्हणतात गुरु कृपा प्रसादेवाय कृष्ण तबीज, आपल्याला ते गांभीर्य सिरियसनेस कधीतरी येईल आणि ती आपली प्रार्थना ऐकून भगवंत आपल्यासाठी धावून येतील. जसं गजेंद्र सुरुवातीला खूप प्रार्थना करत होता, परंतु ज्यावेळेस भगवंत लक्ष्मी देवीजवळ बसले होते आणि लक्ष्मी देवी सांगते की तुम्ही जा जा जा, नाही भगवंत काय सांगतात, जोपर्यंत तो गांभीर्याने माझं नाव घेत नाही तोपर्यंत मी जाणार नाही. जसंही त्याला आठवलं की मागच्या जन्मात आपली हे होती, ज्यावेळेस तो फुल तोडून भगवंताला अर्पण करतो त्यावेळेस भगवंत जे काही आपल्या धोत्राच्या काष्टी किंवा मिऱ्या होत्या त्याही तशा एका हातात धरून एका हाताला गुरडा धरून धावत येतात. तर त्या तत्परतेने भगवंत आपल्या प्रार्थनेला येतात. तर आपली प्रार्थना जी आपली नवविधा भक्ती त्याची जी वंदनम आहे तर ती सुद्धा जर आपण व्यवस्थित केली तरी भगवंत आपल्या सेवेला हात देतील. तर पुन्हा सगळ्या भगवंतांना विनंती आहे, मी जे काही बोललो हे याचं 1% तरी मी माझ्या जीवनात अप्लाय करू शकेल त्यासाठी प्रार्थना करा. ऍक्च्युली कुंती महाराणी सांगितलं की आपण काहीच मागायला नको पाहिजे, परंतु आपला तो प्लॅटफॉर्म नाहीये. येस तरी माझ्यासाठी सगळ्यांनी प्रार्थना करा. हरे कृष्ण. जर काही प्रश्न असेल तर मी अभ्यास करून सांगेल. खूप सुंदर भागवत